ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातील वाद काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आला होता। त्यात गोळीबारही करण्यात आली होती। हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा महेश गायकवाड हे अडचणीत सापडलेत। महेश गायकवाड यांच्यासह अन्य 4 जणांवर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। जमिनीच्या वादातून हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। अंबरनाथ तालुक्यातील कुशवली गावात नवी मुंबई या ठिकाणी राहणारे सदरुद्दीन बशर खान यांनी 2009 साली विविध करार करून 27 एकर जमीन खरेदी केली होती। परंतु आता या जमिनीवर यशवंत फुलोरे, रोहिदास फुलोरे, गणेश फुलोरे आणि शेवंतीबाई फुलोरे यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केलाय। सदर जमिनीवर महेश गायकवाड आणि यशवंत फुलोरे यांच्या कब्जातील वहिवाट असल्याचं बोर्ड जमिनीवर लावण्यात आलाय। सदर बोर्ड काढण्यासाठीची जागा मालकाने पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज करून बंदोबस्त घेतला होता। परंतु त्या ठिकाणी सुद्धा गदारोळ करून मारहाण शिवीगाळ झाली आहे। त्यावेळी महेश गायकवाड आणि फुलोरे यांनी दमदाटी करून जागा मालकाला पळवून लावलं। आता या प्रकरणी सदरुद्दीन बशर खान हे न्यायालयात गेले होते। अखेर न्यायालयाच्या आदेशाने महेश गायकवाड यांच्यासहित 4 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे महेश गायकवाड यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।